गाव फाटा जुन्नर या ठिकाणी इको आणि पिकअपचा भीषण असा अपघात झालेला आहे. म्हणजे तासाभरापूर्वी हा अपघात घडलेला आहे. तुम्ही बघा या इकोची काय अवस्था आहे. ही इको बहुतेक प्रवासी वाहतूक करत होती आणि याच्यामधले जे 6 प्रवासी आहेत ते जखमी झालेले आहे. ही समोरून धडक बसलेली दिसते आपल्याला, हे बघा. आणि पूर्णपणे उलटी झालेली आहे ही जी गाडी आहे. तिचं चाक सुद्धा गायब झालेलं दिसतंय. म्हणजे धडक किती जोरामध्ये असतील, हे बहुतेक इकडून जास्त मार दिसतोय गाडीला. तर चला आता ह्या ठिकाणी अपघात झालाय. ही जी पिकअप आहे तिची अवस्था आपण नीट बघून घ्या. आणि खाली आपल्याला पाणी दिसतंय. म्हणले पोलीस म्हणतात का ते नारळाचं पाणी आहे. नक्की कसलं पाणी आहे ते देखील आता आपण बघू. नंबर पण इथं खोडलेला दिसतोय. इकडं आहे व्यवस्थित नंबर. काय याच्यामध्ये काय काय तयार करायचं. हा, पल्प, कोकोनटचा पल्प आहे. नक्की कसा अपघात झाला सांगता येईल का? सिटीची व्हॅन ही जुन्नर बाजूकडून मंचर बाजूला निघाली होती आणि त्या इकोच्या गाड्या होत्या त्या नारायणगाववरून ठाण्याला जुन्नर मार्गे निघाली होती. ते ओव्हरटेक करताना पहिल्या गाडीला थोडासा डॅश लागला आणि नंतर त्यांच्याच दुसऱ्या गाडीला त्या बोनेटला ॲक्सिडेंट झालेला. 3 गाड्यांचा अपघात झाला. तिसरी गाडी कुठे सर? त्याला थोडंसं नॉर्मल धक्का लागल्यामुळे ते हॉस्पिटलला तशीच गेले. त्यांची लोक होती, त्यांना घेऊन हॉस्पिटलला. किती लोक जखमी आहेत? 6 लोक. काय व्यवस्थित आहेत का? फ्रॅक्चर आहेत. हात कोणाचा. बरं, इको गाडी कुठं नारायणगावच्या दिशेने चालली होती? नाही, इको गाडी हां जुन्नर मार्गे ठाण्याला चालले होते आणि पिकअपवाले हे जुन्नरवरून मंचरला निघाले. पिकअपवाला आहे. कुणाची चूक आहे प्रथमदर्शनी काय? प्रथमदर्शन आता ओव्हरटेक करताना यांचा धक्का लागला. पण आता लोकांचं म्हणणं आहे याच्यामध्ये काहीतरी चुकीचं काहीतरी माल दिसतोय. म्हणजे अशी मला तक्रार आली. मी पण बघतोय चिकट काय नक्की काय. गाडीच्या मालकांना पाणी आपलं कोकोनट तयार होतं ना, हा, लोक म्हणतात याच्यामध्ये काहीतरी ताडी का काय म्हणून. चेक करा ना. हा ना, मी तेच म्हटलो. नाही, वास येत नाही. गाडी नाही येते नारळ पाणी. आपलं कोरोनामध्ये ना 5 वर्ष त्याचं तुमचा हा चांगला व्यवसाय. म्हणजे लोक गैरसमज पसरवत आहेत असा. नारळ पाणी तर पेशंटसाठी लिक्विड बनवलं. हा ना, वास खूप आला असला परिसर. गाडी म्हणजे तिथं पलटी झाली, आखी सांडली, आखी झाली. नारळ पाणी आणि त्यांनी बाबा टोटाला व्हिडिओ काढली. कोणी केलं हे? कोणी केलं हे? आपो कोणी पसरवली? लोकांची फोटो काढले त्यांनी. ते म्हणले गाडी ताडी फोटो. नाही, पण ताडी असे तर हे चिकट एवढं नसतं ना. ते वास किती घाणाला असतो. नाही, ताडी नाही, काहीतरी नारळ पाणी आहे. नारळातलं आपण पाणी काढून तयार करून ज्यूस तयार करतो. अच्छा. ते मंचरवरून कल्याणला गाडी. म्हणजे मंचरला आहे का त्याचं म्हणजे युनिट बनवायचं? त्यांची कंपनीमध्ये कोणगावला मोठी कंपनी. हे पेशंटसाठी जे आजारी पेशंट असतात ना, आपण नारळ पाणी करून. ठीक आहे, चला बरं झालं मी आलो. एक गैरसमज तरी दूर झाला. नाहीतर परत आला असतं म्हणले ताडी चालू आहे हे चालू. असा हा अपघात या ठिकाणी घडलेला आहे. आणि ते पल्प आहे वाटतं. मी ते पाहिलं. लोक काही पण गैरसमज पसरवतात. पण हा भीषण असा अपघात घडलेला आहे. कारण की रस्ता चांगला असल्यामुळं खूप वेगवान पद्धतीने लोक गाड्या चालवतात. आणि ओव्हरटेकिंगच्या नादामध्ये हा अपघात झाला असल्याचं आपल्याला पोलीस बंधू आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु बरं झालं की ह्याच्यामध्ये कोणी जीवितहानी काही झालेली नाही.